इंदसद्वन्द्याणं तिहुवणमिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 56 नंबरची गाथा। उदयेण वसमेण या खयेण दुहिं मिसिदेहिं परिणामे जुक्ता ते जीवगुणा गोंसुयाथे सुविथेण्णा। कर्माच्या उदय उपशम क्षय क्षयोपशम ह्याच्या सापेक्ष जीवाचे 4 भाव सांगितलेले आहेत। कुठले? औदयिक, औपशमिक, क्षयिक, क्षयोपशमिक आणि पारिणामिक। या 5 भावांनी युक्त असा जीव अनेक शास्त्रामध्ये अनेक प्रकाराने वर्णिला गेला आहे। वेगवेगळ्या अपेक्षेने वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे। तर औदयिक भावामध्ये जे लेशारूप औदयिक भाव आहे त्यांचं वर्णन आपण बघतोय। त्याच्यामध्ये 6 लेशा सांगितल्या: कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म आणि शुक्ल। तर पहिल्या 3 लेशा आहेत त्या अशुभ आहेत: कृष्ण, नील आणि कापोत। अशुभ लेशांनी काय काल सांगितलं होतं काय की अप्रशस्त प्रकृतींचा आसरव बंद होतो आणि ज्या काही पाप प्रकृती आहेत त्यांचं उत्कर्षण होतं। असाताचं सातामध्ये कसं अशुभ लेशाने साताचं असातामध्ये संक्रमण होतं, सगळ्या शुभ प्रकृतींचं अशुभ प्रकृतींमध्ये संक्रमण होतं आणि जे काय आत्ता बांधले जाणारे नवीन कर्म आहेत ते सगळे अशुभ रूपानेच अशुभ प्रशस्त असलेलेच बांधले जातात। आणि जे काही ह्याच्या उलटं लावायचं शुभ लेशा पीत, पद्म, शुक्ल रूप लेशा आहेत त्यांचे मंद परिणाम आहेत, पश्चातापाचे प्रायश्चित्ताचे भाव आहेत। त्या परिणामाने निमाने असाताचं सातामध्ये संक्रमण सुरू झालं। पश्चातापाच्या परिणामाच्या निमित्तात कर्मांची निर्जरा सुरू झाली। अनुभूतीपूर्वक असेल तर तिथं समरपूर्वक निर्जरेचं कार्य सुरू झालं आणि निमाने म्हणून म्हटलं पुण्यप्रकृतींचं उत्कर्षण होतं आणि प्रशस्त प्रकृतींचा सगळ्या शुभ प्रकृतींचा आश्रव आणि बंध सुरू होतो। तर काल कृष्णलेशेचं वर्णन बघताना काय बघितलं होतं? गाथा काय घेतली होती त्यांनी? अतिरौद्र महाक्रोधी मत्सरी धर्मवर्जितः निर्दयी वैरसंयुक्तः कृष्णलेशाधिको नरः। कृष्णलेशा ही म्हणजे जो मनुष्य कृष्णलेशेने अधिक म्हणजे सहित असतो असा तो कसा असतो तर अतिरौद्र असेल, महाक्रोधी असेल, मत्सरी आणि धर्माने रहित असेल, निर्दयी असेल आणि वैरसंयुक्त वैरभावनेला न सोडणारा असेल असा तो कृष्णलेशावाला जीव आहे। काका ध्यानाला बसले होते ना? ध्यानाला बसणार होता ना? काय झालं? ध्यानाला का नाही बसले? नाही गेला का बरं? असं का केला? उलट चांगले भाव झाले होते तुम्हाला। तर कृष्णलेशाचं वर्णन चालू आहे। जो कोणी 6 लेशा माहिती आहेत? 6 लेशा कृष्ण लेशा कुठल्या? कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म आणि शुक्ल हे 6 लेशा आहेत। लेशा म्हणजे काय? कषायाने अनुरंजित, कषायाने सहित आपली मन वचन कायाची प्रवृत्ती। जसं की क्रोध आला आपल्याला तर डोळे लालबुंद होतात, चेहरा तमतमलेला असतो, हातबीत असे हालत शिवर होत असतात ना अंग सगळं। आपण जर जास्त क्रोधी झालो तर जिथं मन वचन काय सुद्धा कशाई झाले त्याला म्हणायचं लेशा। मग या लेशेने आपल्याला निमाने अशुभ लेशेने अशुभ कर्मांचं बंद होतो आणि शुभ लेशेने शुभ कर्मांचा बंद होतो हे सांगायला लागले। मग त्याच्यामध्ये कृष्णलेशा म्हणजे काय? तर आपण तर सतत या सगळ्या लेशा करतोय, फक्त आपल्याला परिचय करून काय फायदा करायचा आहे, याचं फळ जे मिळणार आहे ते किती घातक आहे आणि त्याच्यापासून आपली कशी रक्षा होणार ह्याच्यासाठी आपण ह्याचं स्वरूप बघतोय। तर कृष्णलेशावाला कसा असतो काका? कृष्णलेशा म्हणजे कशाही भाव आहेत ना, तर त्याच्यामध्ये अतिरौद्र परिणामी असतो, क्रूरता असते परिणामामध्ये। काल 2 लक्षणं बघितली होती ना आपण। पहिलं काय बघितलं होतं? अतिरौद्र
म्हणजे क्रूर परिणामी असतो. फॉर एक्झाम्पल काल सांगितल्यासारखं हिटलर किंवा आता इंग्रज जे की तुमच्यावर अत्याचार करायचे इंडियन्सवर वगैरे, असे सगळे ते रौद्र परिणामी. कोणी किंवा राजा असा असेल की जो जास्त कर लादून त्या जनतेला वगैरे हैराण करत असेल, असं ज्या काही ठिकाणी असेल क्रूरता त्या परिणामांमध्ये, तर तिथं ते कृष्णलेशाचे परिणाम समजून घ्यायचे. आणि एक काय सांगितलं की बदला घेण्याचे भाव असतात, प्रतिशोध असतो, क्षमारहित असतो, तो कोणाला क्षमा करण्याचे भाव नसतात त्याला. आणि काय सांगितलं की आता खाटीखान्यामध्ये पशूंना मारलं जातं, हिंसा केली जाते, तर तिथं सुद्धा वेगळ्या वेगळ्या परिणामांचे जीव असतील बरं का. म्हणजे आता करायलेत तर हिंसाच, पण काही जीव असते त्यांचे परिणाम कसे, हे करावं लागतंय, नको, किती त्रास आहे उलट त्यांना, असं अशा परिणामांनी कोणीतरी तेच कार्य करतायत, पण तरीसुद्धा भाव असे असतील अंतरंगात. आणि कोणी असतील ते खूप त्रास देऊन देऊन त्या पशूंना मारत असतील. म्हणजे काय म्हणायचं, मरणाने तर मरणारच आहेत ते, पण ह्यांनी काय करत आहेत, अजून त्यांना अधिक पीडा देऊन मारण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे हे झाले कुठले, अतिरौद्र परिणाम, म्हणजे कृष्णलेशायुक्त हे भाव झाले. म्हणून तिथं या परिणामांचं फळ नियमाने आपण सुद्धा कधी दुर्बळ होणार, आणि ते सबळ होऊन आपल्याला असंच काय पहिल्यांदा हातपाय तोडणार, म्हणजे इतकं इवळं त्रास देत मारणार त्या जीवांना. अशी जी परिणामांची काय म्हणते क्रूरता आहे, ती कृष्णलेशा झाली. मग आपण जसं करतोय तसंच आपल्याला पण फळ मिळणार. म्हणून सांगितलं या परिणामांचं फळ समजून तरी भय वाटावं, म्हणून सांगितलं ही लेशा शिकवायची. तुम्ही इकडं बसल्यावर मी इकडं लिहू का तिकडं बघू, असं बसा ना सगळं इकडे, म्हणजे बस हे करायला येत नाही, बोलायला येत नाही इकडं तिकडं असं म्हणून. तर इथं काय सांगितलं, क्रूरता सांगितली होती पहिलं लक्षण. दुसरं लक्षण महाक्रोधी. काल ह्याचं सगळं विश्लेषण बघितलं होतं आपण. काय सांगितलं होतं, महाक्रोधीमध्ये अशांती असते सतत परिणामामध्ये. मग ती स्त्री बायको असू दे नाही तर पती असू दे, कोण होती अशांत, एक एक्झाम्पल पुराणातलं, जाऊ देत आत्ताचं सांगा तुम्ही, मी म्हणा. अशी पत्नी जी अशांत होती परिणामामध्ये, कोण, गोपालदासजी बरे यांची बायको. ती त्यांच्यावर काम लादायची आणि सतत अशांत असायची. काय सांगितलं होतं, एकदा हुक्का भरला नव्हता तिचा, हुक्का ओढायची ना ती, आणि ते भरत होता नवरा, आणि विसरून गेला, ट्रेननी गेला होता शिकवायला पाठशाळेत तिकडं, तर तिथं गेली ही पठ्ठी. म्हणजे त्याला जाब विचारायला की का नाही, म्हणजे तिथं जाऊन उभारल्यावर त्याला समोर ते क्लास चालू होता असं, आणि दारात येऊन उभारले गोपालदाजी, नाही बायको त्यांची. आणि मग तिचं असं रौद्र रूप बघितल्यावर बरैयाजींना त्यावेळेस तिच्याकडे बघितल्या आठवलं आपलं काहीतरी विसरलंय आज, असं शिकवत होते बरं का ते. आता काय बघा की डोक्यात काय विचार असणार, आणि असं समोरून उभारल्यावर त्यांना तरी पण त्यातनं आठवलं की मी काहीतरी विसरलोय. आणि मग तिला आता एक्सप्लेन करायला कुठं चान्स आहे होय, ती आली की त्यांच्यावर बसून त्यांना पडवू लागली. ती होती 3 पट जास्त त्यांच्यापेक्षा. आणि मग सगळे पोरं बसलेले बघायला लागलेत आणि ओरडायलेत की ते सोडा आमच्या गुरुजींना असं काय. आणि मग ती त्यांच्यावर बसून त्यांना मारत होती. आणि मग ते सगळे पोरं आली आणि त्यांना सोडवलं, आणि मग त्यातनं सुटून ट्रेननी जाऊन त्यांनी हुक्का भरला घरी जाऊन, माहीत आहे का. आणि मग तिला सांगितलं माझं चुकलं, विसरलं वगैरे असं. कशासाठी, सतत अशांती परिणामामध्ये संतप्त वगैरे असे भाव असतील तर तो महाक्रोधी जीव कृष्णलेशा संयुक्त असतो. आज तिसरं लक्षण बघ, काल पण बघितलं होतं तिसरं, कुठलं होतं, मत्सरी. म्हणजे ईर्षाळू असं परिणामामध्ये सतत जळफळाट असणार, ज्याच्या काय ना काय सतत षडयंत्र रूपाने परिणती, कपट, काहीतरी मायाचारी, काहीतरी असं कूट कारस्थान करण्याचे परिणाम, असा तो मत्सरी जीव असेल तर त्याला सांगितलं कृष्णलेशा असते. जसं काय सांगितलं, मत्सरीचं उदाहरण काल सांगितलं होतं का, की तो देव असतो आणि तो प्रसन्न झाला. कोणाला, त्या एका मनुष्याला प्रसन्न झाला देव. आणि असं जैनांमध्ये होत नसतं. देव येतात का प्रसन्न होऊन तुमच्याकडं, निकिता, देव प्रसन्न होतात का,
अरिहंत भगवान आलेत का कधी आपल्याकडं? बोल बच्चा तुझे क्या चाहिए असं नाही आहेत. तर तिथं त्या अन्य धर्मियांची अशी कथा आहे की त्यांनी उपासना केली कुठल्या देवाची आणि देव प्रसन्न झाले. इकडे या रंजू काकी माझ्याकडं, मंजुषा काकी या इकडं. असं मी इथं कोणाशी बोलते सांगा की समोर, फक्त काका बसलेत माझ्यासोबत. तर इथं काय सांगत होते, मत्सरी म्हणजे जो तो मनुष्य आहे त्याला तो देव प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यावर म्हणला सांग तुला काय पाहिजे. मग हा खूप आनंदी झाला ना, मला काहीतरी देव देणार म्हणल्यावर. मग देव म्हणला थांब माझी एक अट आहे. काय? तुला जेवढं देणार ना त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला मिळणार आहे तुझ्या. काय काका? देव प्रसन्न झाला आणि म्हणला तुझ्या दुप्पट शेजाऱ्याला मिळणार. आता हे म्हणलं मला प्रसन्न झाला, मला काहीतरी देणार आहे हे ठीक आहे, दुप्पट त्याला कशाला? मी पुण्य केलंय ना, त्याला डबल कशाला म्हणल्यावर आता देव म्हणला त्याचं पुण्य आहे, मी काय करणार, तुझ्यापेक्षा डबल त्याचं पुण्य आहे. असं का म्हणलं? आता ह्याच्यामध्ये ईर्षा. म्हणलं आता ह्यानी मागून बघितला एकदा, बघू टेस्ट करून, म्हणून म्हणला मला एक बंगला पाहिजे. तथाच तू एक बंगला लगेच रेडी, दुसरा 2 बंगले त्याला. आता म्हटला तरी पण अजून बघू. मग त्यांनी काहीतरी पैसा मागितला, ₹1,00,000 मागितले, तर त्याला ₹2,00,000 मिळाले शेजारच्याला. आता मात्र म्हणले ना दुसऱ्याची प्रगती बघून जास्त जळफळाट होत असते. आपल्या सुखाला भोगत नाही, आपल्या दुःखाने दुःखी नाही आहे जीव, दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे जास्त. मग तो बाजूचा सुखी म्हटल्यावर याला परत आता अंतरंग कुठं शांत. म्हणला की आता म्हणला माझे एक पाय तोड. कोण कोणाला मागितलं? देवाला. तथाच तू काय झालं? कसे परिणाम असतात विचित्र. दोन्ही पाय तुटले त्या शेजाऱ्याचे. आता ह्याला आनंद झाला. म्हणजे कसं म्हणायचं, क्रूर आनंद असतो नाही, काय म्हणायचं कसलं, राक्षसी आनंद म्हणतात त्याला. मग त्यांनी म्हणला माझा एक डोळा फोड. काय झालं? काय काय मागू शकतो बघा की, देवाला बिचारा बसलाय तर देव द्यायला काय मागायला पाहिजे. दुसऱ्याला काय मिळू दे नाही तर नाही मिळू दे, आपल्याला काय मिळतं हे कुठं लक्ष आहे. आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त म्हणल्यावर तिथं ते ईर्ष्येचे परिणाम म्हणजे कृष्णलेशा आहे. तर सांगितलं तो मग त्याचं नाश झाला ना त्याच्यात, शेजाऱ्याचं पण आणि याचं पण नाश झाला. त्यामुळं तिथं त्याच्या पुण्य परिणामानुसार त्याला मिळणार होतं हे सगळं, पण यांनी परिणाम करून फुकट आसरव बंद करून घेतला. त्या शेजारच्याला कसं कळायचं मला हे काय व्हायला लागलं, असं का व्हायला लागलंय, असं असते माहिती का. तुम्हाला पण जे काही उदय येत असते ना, समजून घ्या काहीतरी शेजाऱ्याचे भाव करायला. शेजाऱ्याचे कशाला घरातल्यांचेच भाव असते. म्हणजे आपल्याच परिणामांचं फळ आपल्याला असतंय, दुसऱ्याचं नाही. पण असं काहीतरी उगीच ते निमित्त नैमित्तिक संबंध म्हणला जातो. ज्याच्या त्याच्या पुण्यपापानुसारच त्याला प्राप्ती असते, बाकीच्या दुसऱ्या कोणी देणारं नाही, घेणारं नाही. तर हे सांगितले मत्सरी परिणाम. आज पुढचं सांगितलं काय? धर्मवर्जित म्हणजे स्वतः धर्मापासून दूर राहतो, किंवा धर्म करेल तरी सुद्धा अज्ञानाने करेल, त्याच्यामध्ये रुची नसते, किंवा असं कशायानी करेल. जसं सांगितलं मीटिंग भरल्यावर काय करता काका, काय असते परिणाम, कशाय कसली आहे सांगितलं. त्या मीटिंगमध्ये सुद्धा जर भांडणं असली तर, धर्मक्षेत्रामध्ये जर अशी भांडणं वगैरे वाद झाला तर ते सुद्धा कृष्णलेशाने युक्त असलेले परिणाम म्हणले. मंदिरात जाण्याचे, धर्म करण्याचे भाव नसतात, नीती अनीती जाणत नाही. परत सांगितलं स्वार्थी प्रवृत्ती असते. म्हणजे पहिल्यांदा स्वतःच हित बघणार, धर्म राहिला बाजूला, पहिल्यांदा मला काय फायदा होतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी उदाहरण दिले त्याच्यात, बरं का भरपूर दिलेत उदाहरणं, तर ते सगळी वाचणं शक्य नाही आहे, पण थोडं सांगते की मंदिराचा वापर आपल्या यूजसाठी करेल. फॉर एक्झाम्पल घरामध्ये असलेलं काहीतरी जास्तीचं सामान, शास्त्र आहे, घरात जागा नाही आमच्या म्हणून इथं आणून ठेवणार. किंवा म्हणले पूर्वीचे लोक गाय म्हशी बांधायचे नेऊन मंदिरामध्ये, जागा रिकामी आहे म्हणल्यावर आपलीच. म्हणजे आपल्या स्वार्थासाठी धर्माचा उपयोग करणार, धर्मक्षेत्राचा, द्रव्याचा, किंवा विवाह करणार जाऊन मंदिरामध्ये, किंवा असं कार्यक्रमसाठी म्हणून मंदिराचा वापर करणार. असे सगळे घटना त्यांनी याच्यामध्ये घेतलेत.
जो की कृष्णलेश्यमध्ये येतो तो जीव. जिन मंदिर में रहना, स्त्री आदि से विषय की चर्चा करना, सोना, मंदिरात झोपलं तरी सुद्धा कृष्णलेशारूप आश्रव आहे. भोजन आदी करना, कुठल्याही क्षेत्रावर गेल्यावर तुम्ही कुठं बसता जेवायला, इथं कुठं आम्ही जेवतो म्हणणार, पण जातो का नाही बाहेर यात्रेला गेल्यावर कुठं कळतंय मंदिर वगैरे. तर एक जण आहेत सोलापूरमध्ये, तर त्यांनी नियमच केला आहे असा की मी कुठेही असू देत मंदिरपासून 100 फूट जेवणार नाही. मंदिरात म्हणा किंवा मंदिरापासून जवळपास असलेल्या अशा त्या 100 फूट क्षेत्रामध्ये जेवणार नाही असा नियम केला आहे त्यांनी, कारण दोष आहे ना तो पण. म्हणून सांगितलं मंदिरामध्ये भोजन आदी करणे हे दोष आहे. पंच इंद्रियों के सेवन करना, हे पुढं त्यांनी घेतलं आहे, हे अजून घेऊ आपण. फक्त धर्मवर्जितमध्ये काय घेतलं होतं ह्याच्यासाठी सांगितलं. हां, हे घेतलं काय, अन्य धर्म बुद्धि पंडित से ईर्ष्या करके उसका अपमान करने के लिए या अपना मान पोषने के लिए या लोभादि के लिए शास्त्र का अन्यथा अर्थ करना. सगळ्यात मोठं चूक सांगितली. कोण केलं होतं असं सांगा. शास्त्राचं गैरअर्थ कोण काढला होता. वसु नाही, पर्वत, वसु आणि नारद. नाही, ते तुमचं ह्याच्यात आहे ना सत्य धर्माच्या पूजेत म्हणा. वसूनीच काढला की वसु राजा होता, पर्वत हा वसु राजा, आणि पर्वत हा त्या ब्राह्मणाचा मुलगा होता, आणि नारद म्हणजे तर तिथे सांगितलं त्यांनी की अजचा अर्थ चुकीचा काढला ना. म्हणजे शास्त्राचा अन्यथा अर्थ काढणे हे सुद्धा कृष्णलेशाचे परिणाम आहेत. कारण तिथं त्याच्या निमित्तात धर्माचा घात होणार आहे. जे काय भगवंतांची वाणी आहे त्याचा अर्थ गैर काढला, विपरीत काढला तरी सुद्धा धर्मघातच आहे ना तो पण एक. झूठा उपदेश देना, मिथ्या खोटे शास्त्र बनाना, अन्यकृत शास्त्र में अपना अभिप्राय पोषणा. म्हणजे काय केलं करतात लोक, लिहिलेलं असतं कोणाचं तरी पुस्तक एक, आणि त्याच्यामध्ये एक 4 ओळी काहीतरी घालतील आणि आपल्या नावाने छापतील पुस्तकं. असं केलं होतं एकदा. काय चेलना काकी काय म्हणले, एका पंडितांनी कोणीतरी असं लिहिलेलं पुस्तक होतं का एका महाराजांनी कोणीतरी लिहिलेलं पुस्तक होतं त्यांचं रायटिंग, आणि ते दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात त्यांना मिळालं दुसऱ्या लोकांना वाचायला. तर त्यांनी ते वाचून ते चांगलं वाटलं, त्यात काहीतरी फक्त ॲड केले 1-2 वाक्य असतील आणि स्वतःच्या नावावर छापली पुस्तकं ती. तर ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं चोरीचा दोष आहे, आणि चोरी करणे हे सुद्धा कृष्णलेशाचे परिणाम आहेत. म्हणून त्याच्यामध्ये घेतलं की अन्यकृत शास्त्रामध्ये आपला अभिप्राय घालणे. श्लोक काव्य आदि मिला देना इत्यादि कार्य करके भव में जीवों का घात करना, अपना घात करना, अपने पर के 5 पापों की संतति खड़ी करना, वह भी महापाप का मूल कृष्णलेशा जानना. अशा प्रकारे धर्माने रहित ज्याचे परिणाम असतात, सगळ्या रीतीने धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न करतो असे भाव म्हणजे कृष्णलेशा. जसं सांगितलं होतं उदाहरण काय, यात्रेला जाऊ देणार नाही, स्वतः जाणार नाही, आणि गेलाच तर पिकनिक म्हणून जाणार. कुठं जातात लोक यात्रेला, शिखरजीला जाऊन आले सगळे. शिखरजी म्हणून किती जण करणार, आणि त्याच्या बाजूला फिरायला म्हणून किती जण जाणार. म्हणजे महत्त्व ज्याला परिणामात असं असतं की एक काय म्हणायचं, फिरायला म्हणून, शॉपिंग म्हणून, काय म्हणायचं, पिकनिक म्हणून जे जाणार ते सगळे कृष्णलेशाचे परिणाम सांगितले. अम्मांचं दर्शन करायचं असेल तर करा. शास्त्र स्वाध्याय चालू असताना बाहेर बाकड्यावर बसणे कुठली लेशा म्हणजे, किंवा
घरामध्ये न्यूज ऐकणे त्यावेळेस किंवा झोपणे हे सुद्धा सांगितलं शास्त्राच्या दरम्यान. कृष्णलेशा म्हणजे निर्माने नरकाला जाणार तो जीव. ज्यावेळेस तिथं जरी शास्त्र घरात बसून ऐकतायत तरी सुद्धा जर तेव्हा झोपलो आपण कुठं जाणार? रत्नप्रभामध्ये. एका महालाचं नाव आहे म्हणजे नरकाचं पहिल्या. तर शास्त्र स्वाध्याय किंवा प्रवचन चालू असताना टी व्ही सिरियल पाहणे, त्याच टाईममध्ये मुद्दाम शॉपिंगला जाणे किंवा झोपणे. सकाळी शास्त्र असते त्या दरम्यान लवकर काय येत नाही तर झोपतो म्हणलं तर तिथं पण सांगितलं अशुभ प्रकृतींचा आश्रव बंद. कारण दिव्यध्वनी कीर्ती आहे, भगवंतांचं सुखाचा उपदेश द्यायलेत आणि आपण काय करतोय? दुसरीकडंच रमतोय. मग त्यामुळं तिथं तो त्या वाणीचा त्या भगवंतांचा अभिनय झाला म्हणून तिथं तो अशुभ प्रकृतींच्या आश्रवाला कारण आहे आणि कृष्णलेशेचे परिणाम आहेत. काय म्हणतात? लोकांना सांगितलं तर शास्त्रात काय वेगळं सांगितलेलं असतं तेच सांगितलेलं असतं. काय? आत्मा आत्मा आत्मा. काय काका काय म्हणले? असं जे अपरिचित लोक असतात म्हणा किंवा नुसतं धर्म नावाने माहिती आहे असे लोक काय म्हणते? पूजा सगळीकडे आत्मा आत्मा सांगितलेलं असतं. काय वेगळं असतंय? असं म्हटलं तरी सांगा त्यांना की कृष्णलेशा झाली हे परिणाम. म्हणजे असं वाचायला मिळालं बरं का माझं नाही मनाचं. शास्त्रात सतत तेच सांगतात. काय ऐकायचे? असे भाव करणे सुद्धा धर्माचा घात करणे आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल इंटरेस्ट नाही राहिला असं झालं. पिक्चरमध्ये काय असतं? वेगळं असतं का? बघता का नाही पिक्चर, सिरियल, न्यूज? जे असते सगळ्यामध्ये तेच असते. एक मेला, एक जगला, एक काय तर खटपट झाली, एक जिंकलं, एक हारलं. दुसरं काय? 4 विकथा सोडून तरी सुद्धा ते पाहण्याची रुची. मग तिथं का? कारण ते त्याच्यामध्ये रस आहे ना, तेच अनादीपासून आवडलं आणि त्याच्यामध्येच रमलोय. पण इथं जरी तेच विषय असला तरी त्याच्यामध्ये अपूर्वता आहे ती ग्रहण करण्याचा प्रयत्न करत नाही. असा तो धर्मवर्जित कृष्णलेशायुक्त जीव आहे. पुढं सांगितलं निर्दयी. आता ह्याचे उदाहरण तुम्ही सांगा मला. निर्दयी कोण होतं? कसं काय केलं? ह्याचं उदाहरण घेऊ शकतो याच्यामध्ये की जो हिटलर होता म्हणा किंवा आतंकवादी असतात ते सुद्धा कोणाची दया करतात? समोर जरी लहान बाळ असेल तरी सुद्धा त्यांना त्याच्याबद्दल काही देणं घेणं नसतं. असे ते निर्दयी परिणाम म्हणजे कृष्णलेशा आहे. कोणाचेही प्रति दयाभाव नसतो. प्रत्यक्ष हिंसा करणार नाहीत कदाचित, पण मरणप्राय दुःख किंवा यातना देतील. जरी करत नाहीत असं नाही, ठार मारतील सुद्धा, असे पण परिणाम आहेत. जसं म्हणलं की ते सुपारी वगैरे घेऊन काम करणारे असतात. असं पिक्चरमध्येच बघितलं बरं का, असं कधी आपण रिअलमध्ये बघितलं नाही आहे. पण असं किलर म्हणतात किंवा शूटर वगैरे असतात ना, जे शार्प शूटर वगैरे असे, ते ज्यांना की पैसा देऊन असं काम करायला लावतो. आता एक विचार करून बघा की कोण कुठला माणूस आहे, त्याला त्याचा परिचय नाही आहे, कुठल्या तरी दुसऱ्या राज्यात वगैरे पाठवलं आणि तिथल्या माणसाला मारायला सांगितलं. ह्याचा आणि त्याचा काय संबंध सांगा? म्हणजे त्याच्याबद्दल द्वेष आहे बाबा आणि मग मारणं म्हणलं वेगळं, पण त्याच्याबद्दल रागद्वेष काय माहिती सुद्धा नाही आहे तो माणूस कोण आहे, आणि अशा माणसाला मारायचे भाव किंवा मारतो जाऊन. का मारलं गेला त्याच्याकडनं? असणार काय ना काय संबंध, त्याशिवाय जवळ येणार नाही आणि मारणार नाही. महात्मा गांधींना कोण मारलं? कोण होता ते? त्यांचा ते कोण होता? ते इंदिरा गांधींना कोण मारलं? पण रिलेशन काय? नथुराम गोडसे. त्यांचं काय रिलेशन होतं का? महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे. आणि कोण म्हणले मी? इंदिरा गांधी, राजीव गांधी, त्यांना कोण मारलं? त्यांचं काय रिलेशन होतं का त्यांच्याशी? पण तरी सुद्धा मारण्याचे भाव म्हणजे अशुभलेशा कृष्णलेशेचे परिणाम आहेत. मग हे सगळे निर्दयतेचं प्रतीक आहे असं सांगितलं. प्रज्ञाला सांगाय जॉईन कर म्हणून. कुमार म्हणजे डोक्याला शेगडी केली. त्याच्यात पण सांगितलं की घातक परिणाम आहेत. त्यामध्ये जे काही मुनींवर उपसर्ग करण्याचे भाव सगळे तेच सांगितलं त्यांनी. श्रेणिकांनी काय केलं? अनिता काकी, श्रेणिकांनी काय केलं? साप टाकला ना, नुसते टाकण्याचे भाव झाले मारण्याचे. त्यांना साप टाकण्याचे भाव नव्हते,
घात करण्याचे मारायचे भाव होते. बाण सोडला होता पण बाण लाईन लागला. कुत्री सोडली 500 कुत्री, शिकारी कुत्री अंगावर त्यांच्या. कशासाठी? मारण्याचे भाव जे झाले ना, त्या भावाचं फळ उत्कृष्ट कृष्णलेशा होती त्यावेळेस, म्हणून 7व्या नरकाचा बंध झाला. मग त्यांनी त्याच्यामध्ये पण 3 भेद केले, उत्कृष्ट, मध्यम आणि जगन्य असं. तर उत्कृष्ट लेशेने 7व्या नरकाचा बंध होतो, मध्यम लेशेने 6व्या नरकाचा आणि जगन्य लेशेने 5व्या नरकाचा बंध होतो. म्हणजे नरकाच्या अपेक्षेने फक्त बरं का, बाकीच्या इतर गतींना पण जाईल की मनुष्य, तिर्यंचे देव वगैरे पण होईल. कृष्णलेशनी, जगन्य कृष्णलेशनी भवनत्रिकामध्ये उत्पन्न होऊ शकतो, नाही असं नाही आहे, पण हे नरकाच्या अपेक्षेने सांगितलं. मग श्रेणिकाला तिथं सांगितलं 7व्या नरकाचा बंध झाला, आयु बंद झाला, गती बंद झाला, पण आता तो बदलणार नाही, फक्त त्याच्यामध्ये नंतरच्या पश्चातापाच्या परिणामाने संक्रमण झालं इतकंच, अपकर्षण होऊन. म्हणून क्रूरतेचे जे सगळे उपसर्गाचे परिणाम आहेत ते क्रूर भाव म्हणजे कृष्णलेशा आहे. मग जो कोणी धर्म करतोय त्या धार्मिकाविषयी जर त्याच्या धर्माच्या घाताचे भाव झाले किंवा घात झाला तुमच्याकडून, तरीसुद्धा तुम्हाला त्या अशुभ प्रकृतींचाच आश्रव बंद होणार. मग त्यासाठी एक उदाहरण सांगितलं त्यांनी याच्यात, की काय काय सांगितलं मी निर्दयीमध्ये, हातपाय तोडेल, हिंसा करेल, नाही तोडेल तरी सुद्धा मरणप्राय दुःख देईल, इतरांना संकटात टाकेल. जसं सांगितलं चंगेज खा म्हणून एक राजा होता का, काय होतं, राजा होता, काय केलं होतं सांगा त्यांनी? होय का, कुठला राजा होता तो? बरं, मंगोलियाचा होता चंगेज खान. मंगोली लय जनरल नॉलेज आहे तुम्हाला. असले पुस्तकं किती वाचले तो आमच्या शास्त्राची? बरेच वाचले. तर चंगेज खा म्हणून तो होता, तर तो आपल्या सैन्यासह कुठं तर चालला होता प्रवास करत, अनिता काकी. आणि जात असताना काय झालं की चुकून त्याच्या सैन्यातला एक हत्ती खड्ड्यात पडला आणि तो पडताना ओरडला, रडला म्हणा, काय चिरकला म्हणा असं जोरात. तर त्याचा आवाज ह्याच्या कानावर गेल्यावर त्याला तो आवाज आनंद दिला, आनंददायी वाटला तो. इतके त्याचे क्रूर परिणाम की तो आनंद मला परत मिळावा, परत मला भोगायचा आहे. काय करायचं? त्यांनी असे अनेक हत्ती खड्ड्यात पाडून असा आवाजाचा आनंद घेतला. काय आपण त्याच्याविषयी म्हणतो, काय असं त्याला वेड लागलं का काय? आपण तेच करतोय हो, असे इंद्रियाच्या क्षुल्लक भोगासाठी सुद्धा आपलं काय किती पाप घडतंय कळत नाही आपल्याला. म्हणजे त्यांनी असं केलं म्हणून आपल्याला वाटते तो निर्दयी, आपण सुद्धा तसेच आहोत, पण आपल्या निर्दयीची फक्त क्वालिटी वेगळी असते काहीतरी. मग त्यांनी सांगितलं असं, त्या जीवाच्या आकांताने ओरडणारे ते हत्ती त्यांचा आवाज ऐकून यांनी आनंद मानला आणि त्या आनंद भोगण्याच्या परिणामाने सांगितलं ते परिणाम म्हणजे कृष्णलेशा होती आणि त्या निर्दयतेच्या परिणामाने त्याला नियमाने दुर्गतीचा आश्रव बंदच होणार. तसंच सांगितलं हिटलरचं एकदा मी पुस्तक वाचलं होतं बरं का, मला इच्छा नव्हती वाचायची पण तरी त्याचा परिचय मला माहीत नव्हतं. असं लई जणांकडनं फक्त क्रूर आहे एवढंच माहिती होतं, पण नाही वाचायला पाहिजे असं, इतकं भयानक होतं त्याचं तर चरित्र. तर त्यामध्ये त्यांनी, मी एकच प्रसंग वाचला असेल बहुतेक, तर त्यात त्यांनी काय सांगितलं होतं की कुठंतरी ती गॅस भट्टी होती ना, तर त्या गॅस भट्टी ॲक्च्युली ती कैदखाना होता तो आधीचा, जेल, काय कोणाला माहीत असेल तर माझ्यापेक्षा जास्त, तो एक काहीतरी जेल होतं आणि त्याच्यामध्ये खूप जास्त कैदी मावत होते असं ते जेल होतं. आणि काहीतरी तिथं 11 का 13 लाख कैदी करून ठेवले होते त्यांनी, जीव लोकांना असे त्या जर्मनीनं. तर ते तिथल्या लोकांना ठेवलेलं आणि याला राग आला, काहीतरी कोण जिंकलं का काय, त्याला काहीतरी नुकसान झालं होतं बाहेर असं. ते कळलं की त्यांनी ती गॅस भट्टी पेटवून दिली आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला जिवंत ढकललं. असे त्यांनी 11 लाख कैद्यांची हिंसा केली, हत्या केली. त्यातनं वाचले थोडेसे ते, पण ते काहीतरी युद्ध थांबलं आणि त्यांनी तिथं सामोपचार केला का काय म्हणायचं त्याला असं. त्याच्यामध्ये ह्यात कैद्यांना सोडण्याचं मागणी झाल्यावर ते वाचले तेवढे, जे काय 2 लाख वाचलेले. पण ते इतक्या कैद्यांना त्यांनी असं जिवंत ढकललेलं, तर त्यांनी सांगितलं तिथं इतका
काय म्हणतात हाडांचा वगैरे हे पडला होता की साचलेलं इतकं सारं ढीग. म्हणजे ते सगळं कशाचं प्रतीक आहे? निर्दयतेचं. म्हणजे असं ते निर्दयी परिणाम कोण कुठला असणार सांगा? आपण ते म्हणतो ना कल्की महाकल्की होणार आहेत ते, असं दर 1000 वर्षांनी का काहीतरी होतात. तर ते पण असेच आहेत की जो आता होणारा कल्की आहे तो कसला आहे? मुनिराजांच्या हातावरचा पहिला घास मागणार. मुनी आहाराला गेल्यावर जे शेवटचे 4 मुनी राहणार ना, एक मुनी आरिका, श्रावक, श्राविका पंचम काळाच्या शेवटी, तर त्यांच्या हातावर पहिला घास ठेवणार जो श्रावक, तर तो पहिला घास मागितला तर अंतराय असते गुरूंना, त्यागींना, आणि द्यायला नाही म्हणू शकत नसतात मुनी जेव्हा कोणी याचक आला तेव्हा. आणि हा कल्की मुद्दाम बरोबर समोर तिथे जाणार जेव्हा की ते पहिला घास घेणार तेव्हा दारात उभारून तो मागणार. आणि मग हा पहिला घास दिला की त्यांना अंतराय झाले की ते जाऊन जंगलामध्ये आपला उपवास धरणार आणि त्याच्यामध्ये त्याच दिवशी त्यांचा अंत होणार आहे. ज्या दिवशी मुनी जाणार त्याच दिवशी धर्माचा अंत होणार, त्याच दिवशी राजाचा अंत होणार, त्याच दिवशी अग्नीचा पण अंत होणार. असं आहे सगळं. पंचम काळचा शेवट म्हणजे डेंजर आहे आणि षष्टम काळ तर त्यापेक्षा महा डेंजर आहे. म्हणून या सगळ्या अशा फळाला बघून तरी घाबरून जीवाने आपलं कल्याण करावं, हे सगळं सांगायचा उद्देश आहे. त्रिलोकसार जर वाचला तर त्याच्यामध्ये सगळं हे वर्णन असं इतकं भयंकर केलं आहे की वाचल्यावर अंगावर शहारा येऊन तरी ॲटलिस्ट काय म्हणते पाप भीरुवृत्ती अंतरंगात येते आणि तो जीव स्वाध्यायाला सहजतेने जुडला जातो. असं मी जुडली गेली. म्हणजे जेव्हा त्रिलोकसार वाचलं ना त्यावेळेस असं ते वाचताना सोडू नये वाटलं. ॲक्च्युली पहिल्यांदा टफ होतं प्रकरण, पण जेव्हा हे सगळं सुरू झालं ना वर्णन त्यावेळेस असं वाटलं की समजून तरी लोकांनी सुधारावं, म्हणजे मी सुधारावं स्वतःला, असं ह्याच्यासाठी मी ते सगळं पूर्ण वाचून काढला ग्रंथ. म्हणजे तुम्हाला पण मिळाला तर वाचा, त्याचा फायदा आहे. चला पुढं सांगितलं की निर्दयी परिणाम अजून कुठं असतात? WWF बघता काय? WWF काय असतं? मला जरा पण इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये खरं. काय असतं हे? असलं काय तर असतं ना फायटिंग वगैरे, काय असतं? पैशासाठी असं ते फाईट करतात ना, बॉक्सिंग बॉक्सिंग. हां बरं, बॉक्सिंग तेच म्हणायचं. तर ते बॉक्सिंग असते हो. मग त्याच्यामध्ये पण खरं असते का ते उगी मारतात? तर काय मग ते पण माहित नाही. खरं असते नाही, पण त्याच्यात मृत्यू होतो की कोणाचा, इतकं पण मारू शकते. त्यासाठी म्हणजे इतके निर्दयतेचे परिणाम हाय लेवलचे म्हणायचं की त्याच्यामध्ये घात सुद्धा करतात. मग हे झाले कृष्णलेशचे परिणाम. तसंच म्हटलं तुम्ही मोबाईलवर काय खेळता तो ते कुठलं गेम बॅन झालंय मध्ये चायनाचं? पबजी. हां पबजी. हां त्यात काय होतं? तसल्याच टाईपचे अनेक गेम्स आहेत की मारायचं, म्हणजे मारण्याचे भाव झाले ना अंतरंगात. ते कोण पण असू दे, समोरून कुठून पण येणारा चोर असू दे, काय म्हणायचं सैनिक असू दे दुसरा, तर त्याला मारायचे भाव. तो कसा मेला की आनंद, हे सगळे सांगितले. कळत न कळत कृष्णलेशा झाली ना. ते बघणाऱ्यांची पण कृष्णलेशा झाली. खेळायला तेच की आपण खेळायला बसलो तरी सुद्धा तेच झालं. आणि खेळण्याचे भाव आहेत ना आजकाल मुलांचे हे मोबाईलवर. मग ते तो खेळ म्हणजे सुद्धा हिंसाच आहे. तुमच्या अंतरंगात ते वैर जागृत झाल्याशिवाय तुम्ही त्याला मारणार नाही समोरच्याला. इवन ते नाही का सापाचं गेम असतं, त्यात काय होतं ते असं असतं ना, होतं आधीचं. छोटं मोबाईलमध्ये असं असायचं, साप त्याच्या भक्ष्याला खाताय असं, त्याला पकडून मारायचं, खाऊ घालायचं, त्याची लांबी वाढवायची. हे सुद्धा भाव सगळे सापशिडी नव्हे ग, ते मोबाईलवरचं गेम आहे. साप नेऊन त्याच्या भक्ष्याला खातो आणि आपली लेंथ वाढवतो असं त्याने दाखवलं त्यात भक्ष्य खाऊन. म्हणजे त्याला ते खाऊ घालायचं, म्हणजे ते किडा असतो जे खाऊ घालायचं त्याला, ते मग त्याला मारण्याचे भाव म्हणजे सुद्धा सगळे हे असे निर्दयतेचे क्रूरतेचे परिणाम आहेत. हे सगळं आपण कळत न कळत करतोय. आजपर्यंत केलं असेल तर त्याच्याबद्दल प्रतिक्रमण पश्चाताप करा, पण ह्याच्या पुढं तरी आपल्याकडून अशी चूक न हो. किंवा ते ह्याच्यावर दाखवतात ना, काय डिस्कवरी चॅनल होतं बघा पूर्वी, आता आहे का नाही मला नाही माहिती. त्याच्यावर ते पशु कसं शिकार करतात हे त्यांनी शूट करायचे. म्हणजे सिंह म्हणा किंवा हिंस्र मोठे प्राणी असतील तर ते दुर्बळांना कसं मारतात ह्याचं शूटिंग करायचे. काय आनंद त्यांना त्याच्यामध्ये माहीत नाही, पण त्याच्याबद्दल ते बघणाऱ्यांचं इंटरेस्ट जास्त, म्हणून ते प्रोव्हाइड करणार तुम्हाला.
आणि मग बघून तुम्ही फुकट पाप बांधलं का नाही, त्या पशुनी त्या पशुला मारलं, त्याचं पाप पुण्य त्याच्याबरोबर. शूट करणारा पैशासाठी ते काम करतोय आणि त्याच्यात आनंद मानतोय. बघणारा किती चांगला अटॅक करतो, किती चांगलं त्याची शक्ती आणि ॲक्टिंग आणि हे ते सगळं बघून बघणारा आनंद मानतो, म्हणजे फुकट पाप बंद चालू आहे. ह्याला म्हणायचं कृष्णलेशा. म्हणजे हिंस्त्र पशु निर्बळ प्राण्यांना मारतात, ती शिकार पाहण्यात जो आनंद मानतो, ते हिंसक खेळ खेळण्यामध्ये जो आनंद मानतो, तो सगळा कृष्णलेशावाला जीव आहे. काय समजून फायदा आपल्याला हे सगळं? आपण त्या परिणामापासून वाचलं पाहिजे, कुणाच्या संगतीत राहिलं पाहिजे. असं आपल्याला करताना वाटत नाही की आपण हे खेळच खेळतोय काय, असं वाटतं पोरांना. पण त्याच्यामध्ये सहजतेने, म्हणजे तुमची जबाबदारी आहे हो मोठ्यांची, ज्यांनी तुम्ही हातात दिलाय ना त्यांच्या हे खेळ, तर त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी काय खेळतात काय नाही. इतकं त्याच्यावर ते पबजीमध्ये तर अनेकांचं असं ऐकलं की हावी झालं होतं ते गेम त्यांच्यावर, काय म्हणायचं, अधीन झाले होते इतकं की ते बंद झाल्यावर अनेकांना ते एक असं दाखवले होते व्हिडिओ की ते मुलं खेळत बसायचे ना, असं इतकी सवय, इतकी अधीनता झाली होती त्यांना. तर एक मुलगा त्याच्यामध्ये अक्षरशः काय म्हणायचं बेभान झाला होता हो. तो झोपेत न उठला, झोपला म्हणायचंच नाही त्याला, असाच होता सतत तो. त्याला लोकांनी पाणी मारलं, थोबाडीत मारून उठवलं, काही नाही, तो असाच होता, असाच. काय म्हणायचं, एक त्या फ्लोमध्ये गेला होता. हां, तसं म्हणा. नाही, त्याला जरासुद्धा सूदच नव्हती. त्याला सगळ्यांनी सावधान केलं, मारलं, पोडवलं, कशाचं काय नाही. म्हणजे इतकं ते डोक्यावर परिणाम झाला होता त्याचा. म्हणजे असं मग कशाचं फळ आहे सांगा हे? त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायचं आणि काहीतरी लेवल मिळवायची आणि असलं काहीतरी. कशामध्ये कोण कुठं प्रगती करते आज सांगता येत नाही. इतकी बुद्धी आपली खराब झाली आहे. म्हणजे आपण साधं हित कशात हे सुद्धा निर्णय करू शकत नाही आहे. आणि मग कुठं आपल्याला धर्म समजणार आहे? म्हणून अशा परिणामापासून आपला रक्षण करा. पुढं सांगितलं निर्दयता आपण कुठं करतो? तुम्ही पण करता. कुठं करता सांगा? निर्दयता. तेच की, कुठं कसं करता? घरात कामगार आहेत आपल्या, कोण ना कोण मजूर, काय कामवाले वगैरे, हाताखाली नोकर असतात, काय गडी वगैरे. त्यांच्यावर जर अतिभारारोपण झालं, त्यांचं अन्न तोडलं, त्यांना त्यांच्या मुलाबालापासून तोडलं गेलं, त्यांना अनावश्यक वगैरे काम सांगितलं, किंवा त्यांचा उपवास आहे समजा माहिती आहे तुम्हाला, तरीसुद्धा त्यांच्यावर नको ते असं लोड दिला आपण, तरीसुद्धा ही निर्दयता आहे. म्हणजे समजते आपल्याला हे किती छोटे छोटे परिणाम आहेत. ह्याच्यावरून तरी कळून घ्यायला पाहिजे की असे आपल्याकडून दोष व्हायला नकोत. ती म्हणतीये माझा मुलगा वाट बघायलाय, बाळ आहे छोटं घरी, मला जाऊ द्या. पण आपण एवढंच कर म्हणतो आणि मग तासनतास जर थांबून घेतलं तरीसुद्धा तिथं ती निर्दयता झाली. मग असे परिणाम आपल्याकडून न हो ह्याच्यासाठी अत्यंत सावधानता ठेवा, विशुद्धता ठेवा, तर ह्या अशुभ लेशांपासून आपला बचाव होणार. हो, जाणा. परम करुणामयी ध्रुव स्वभाव जाणा. हा आत्मा म्हणजे दयेचा सागर आहे. कोणाबद्दलही वैरभाव करणे हा माझा स्वभाव नाहीच. प्रत्येक जीव समान आहे. कोणी माझा शत्रू नाही, मित्र नाही. रागद्वेषरहितोऽहम् सिद्धस्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो